हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचं तोरण। तर आता दसरा 2 दिवसावरतीच आला आहे, तर आपली ही लगबग सुरू होतेच। तर यासाठी मी काही अशी आंब्याची छान फ्रेश पानं घेतली आहेत आणि 2 प्रकारच्या कलरमध्ये झेंडूची फुलं घेतलीत। आता तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे की दसऱ्याला झेंडूच्या फुलांचं खूप महत्त्व असतं। आता आपल्याला आधी काय करायचं, ही पानं अशी अर्धी फोल्ड करून 3 पानं घ्यायची आणि स्टेपलरने याला पिन करून घ्यायचं आहे। म्हणजे खूप झटकीपट होतं, अगदी 2 मिनिटात आपलं हे तोरण तयार होतं। आणि हो मैत्रिणींनो, आज तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आणि काय करायचं, खाली जिथं आपण पिन लावली आहे तर तिथं डबल सेलो टेपचा छोटासा तुकडा लावायचा आणि त्यावरती एक आपलं झेंडूचं फूल चिटकून घ्यायचं, म्हणजे असा एक पॅच तयार होतो। तर असेच तुम्ही वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे आता मी काही केशरी तर काही पिवळ्या झेंडूच्या फुलांचं असे पॅचेस बनवून घेणार आहोत। इतकं झटकीपट हे तयार होतं। आणि काय होतं, सणाच्या दिवशी सकाळची जी गडबड असती तर ती सगळ्यांच्याच मागं असते, त्यामुळं असं लवकरात लवकर कामं होईल अशा काही ह्या ट्रिक्सनी आपण यूज केल्या तर आपला वेळही खूप वाचतो। तर या पद्धतीने अशा आपल्याला हे पॅचेस बनवून घ्यायचे आहेत। म्हणजे कितीही मोठं आपला तोरण असो किंवा हार असो, तर हे काही मिनिटातच आपलं तयार होतं। तर आता हे मी इथं करून घेतलं आहे। मोठी सुई घ्यायची, धागा घ्यायचा आणि वरनं आपण जिथनं आंब्याचं पान फोल्ड केलं आहे त्या जागेतून याला ओवून घ्यायचं। सिंपल असं सगळे पॅचेस आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपलं इथं सुंदर आंब्याच्या पानांचं, झेंडूच्या फुलांचं तोरण तयार होतं। आणि हे तोरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये जरूर सांगा। आणखी काही वेगळ्या तोरणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तर तेही जरूर पहा। थँक्यू।